दशावतार बऱ्यापैकी फसलेला प्रयत्न. पण प्रयत्न इथे मी थांबतो. प्रयत्न करण्यामागची जी प्रेरणा होती, प्रयत्न, याबद्दल आपण संपूर्ण संचाचं कौतुक करूया. दिलीप प्रभावळकर यांनी वयाच्या 80व्या वर्षी अभिनयात जीव ओतला, याचं कौतुक करू आणि इथे थांबू. चित्रपट कृत्रिम वाटतो, बरेच प्रसंग कृत्रिम वाटतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शकुनी हे पात्र, धृतराष्ट्र, गांधारी आणि शकुनी यांचा जो संवाद आहे, त्यात शकुनी हे पात्र विनोदी दाखवलं, हे कृत्रिम वाटतं. बरं, वैद्यकीय बाबतीत हा चित्रपट बऱ्याच ठिकाणी फसतो. कदाचित चित्रपट संचाला वैद्यकीय क्षेत्राचं ज्ञान नसावं. आता मुलगा वडिलांना सांगतो, तुम्ही जर नाटक कराल तर तुमची तब्येत बिघडेल. आता नाटक करून तब्येत कशी काय बिघडू शकते, असे बरेच प्रश्न याच्यात पडतात. तसंच प्रियकर प्रेयसीचा संवाद आहे. आता कोकणात पूर्वी असं वातावरण असेल ते मी नाकारत नाही, पण त्यात जातीभेद दाखवलाय. आता जातीभेद तुम्ही टाळू शकता, आजचं वातावरण जातीभेदाला पोषक नाही. तर जातीभेद निर्माण करणारे संवाद, मग जातीचा उल्लेखच निर्मात्यांनी टाळता आला असता तर तो खूप बरं झालं असतं. आणि असे बरेच मुद्दे आहेत की चित्रपट कृत्रिम वाटतो, प्रयत्न चांगला, आणि कधी कधी अति भावना प्रदान करण्याचा, म्हणजे इथे परत कृत्रिम शब्द आला. म्हणजे एक चांगली संकल्पना, आता थोडक्यात सांगतो, कधी संकल्पना चांगली असते, सादरीकरण चांगलं नसतं. कधी संकल्पना तेवढी चांगली नसते पण सादरीकरण चांगलं असतं. चित्रपटाची संकल्पना उत्तम, प्रयत्न उत्तम, पण सादरीकरणात 99% हा चित्रपट फसतो. धन्यवाद.